आज सांगोला येथे CBS न्यूज मराठी नावाचं एक चॅनल आहे. ते चॅनल गेल्या 5 वर्षापासून कार्य करत आहे आणि ते चॅनल कार्य करत असताना समाजातल्या त्यांच्या पत्रकाराबरोबर समाजात जे चांगले काम करणारे लोक आहेत त्यांना सुद्धा ते पुरस्कार देते दरवर्षीच्या त्यांच्या वर्धापन दिनानिमित्तानं. या वर्धापन दिनानिमित्तानं या ठिकाणी आपले दत्तात्रय सूर्यवंशी, मनोहर कोळी आणि श्याम कोळी या तिघालाही या CBS न्यूज मराठी या चॅनलला या ठिकाणी पुरस्कृत केलेला आहे. यांना सेवा प्रदान उत्कृष्ट सेवा म्हणजे त्यांच्या सेवेच्या काळामध्ये सेवा दिलेली आहे म्हणून या ठिकाणी मनोहर कोळी यांना पुरस्कृत केलेला आहे. श्याम कोळी यांना समाजरत्न म्हणून समाजामध्ये चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी काम करत असल्यामुळं युवकामध्ये असेल व महिलामध्ये असेल, शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये असेल, या क्षेत्रामध्ये काम करणारे श्याम कोळी यांना दिलेलं आहे. तर दत्तात्रय सूर्यवंशी हे सुद्धा या ठिकाणी आदिम कोळी जमातीचे या ठिकाणी सहसचिव आहेत, बरोबर आहे खानापुरे सर, आणि कार्याध्यक्ष आहेत आणि खानापुरे सर त्या ह्याचे अध्यक्ष आहेत असं माझं म्हणणं आहे. तर खानापुरे सर सुद्धा या ठिकाणी हजर आहेत. दत्तात्रय सूर्यवंशी यांनाही समाजरत्न म्हणूनच या ठिकाणी या CBS न्यूज मराठी चॅनलनं पुरस्कार दिलेला आहे आणि हा पुरस्कार दिल्याबद्दल कोळी समाजाच्या वतीनं, आमच्या कोळी समाज संदेश परिवाराच्या वतीनं आणि सर्व कोळी महासंघाच्या वतीनं सुद्धा मी असा समाजरत्न पुरस्कार मिळाल्यामुळे या दोघा तिघांना या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो. असंच समाज कार्यामध्ये त्यांनी कार्यरत राहावं आणि समाजामध्ये उन्नती विकास घडवून आणण्यामध्ये त्यांचं योगदान द्यावं असं या ठिकाणी मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो आणि माझी 2 शब्द संपवतो. जय वाल्मिकी. बाळासाहेब बळवंतराव, अभ्यासक कोळी जमात. आज सांगोला या ठिकाणी CBS न्यूज मराठी चॅनलने सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना राज्यस्तरीय समाजरत्न, समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे. त्यामध्ये आमच्या संघटनेचे नेते आणि आमच्या राज्याचे नेते दत्ताभाऊ सूर्यवंशी, त्याचबरोबर पोलीस क्षेत्रामध्ये खूप दिवस 33 वर्ष काम केलेले कायदेतज्ञ आणि कोळी समाजाचे गाडे अभ्यासक मनोहर कोळी साहेब आणि समाजसेवक श्याम कोळी यांना समाजरत्न, समाजभूषण पुरस्कार देऊन आज गौरवण्यात आलेला आहे. खरं म्हणजे CBS न्यूज मराठी चॅनलला मी खूप धन्यवाद देतो की त्यांनी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचा या ठिकाणी गौरव केला आणि त्यांना अजून काम करण्यासाठी प्रोत्साहित केलं. सत्कारमूर्तींना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यांचंही कोळी जमातीच्या वतीनं खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांच्या हातून समाजाची सेवा अशीच आत्मूल्य करत राहू, त्यासाठी त्यांना पुढील कार्यासाठी मी लाख शुभेच्छा देतो.